सस्ती दारू महंगा तेल, अरे मोदी तेरा खेळ, सस्ती दारू महंगा तेल। सरकारच्या काळामध्ये डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, महागाई वाढली, आज गरिबावर आपत्ती आली। आज डिझेल पेट्रोल भरून आज लोकांचा गुजारा होत नाही आहे। आज महागाई वाढत आहे। आज मोदी सरकारनं आज काँग्रेसचं जेव्हा सरकार चालू होतं त्यावेळी 65 रुपये डिझेल देऊन आंदोलन केलं आणि स्वतःच आज केंद्र सरकार याला जबाबदार आहे। पेट्रोल 115 रुपये झालं, डिझेल 110 रुपये झालं। आज गरीब माणूस गाडी चालवल का तेल यूज करल का पेट्रोल यूज करल? सरकारनं योग्य निर्णय घ्यावा। वतीने आज जे निदर्शने करण्यात आली आहे, कोरपण्यात आली, त्यात महत्त्वाचं म्हणजे जे महागाई खूप जलद गतीने वाढत आहे त्याच्यात केंद्र सरकार आपला कोणताही ठोस निर्णय घेत नाही। आज पेट्रोलचे भाव 115 रुपयाचा जवळपास पोहोचलेले आहे। बाकी आजच्या काही काळापूर्वी जेव्हा मोदी सरकार आपल्याला विरोधात होते तेव्हा ते म्हणत होते की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी काँग्रेसच्या विरोधात त्यांनी बहुत भयंकर आंदोलनं केली। परंतु जे आंदोलनं केली तसेच स्मृती इराणी त्यांनी अनेक आंदोलनं करून लोकांना बांगड्या दाखवल्या, परंतु त्यांना त्या सगळ्या आंदोलनाचा विसर पडलेला आहे व ते आज जे भाव वाढत आहे त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून सगळा आज तमाशा पाहत आहे। आज शेतकरी हतबल झालेला आहे, त्याचबरोबर जे सर्वसाधारण जनता आहे ज्यांना न परवडणारी महागाई आज त्यांच्या जीवावर येत आहे। गॅस सिलेंडरचे भाव खूप जास्त वाढत आहे व तसेच पेट्रोल 115 रुपये। तर त्या बाबतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसने हा निदर्शने करून त्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी केंद्र सरकारचे आज निदर्शने करण्यात आलेले आहे। हे भाजपाचं सरकार 2 कोटी लोकांना बेरोजगार केलंय, शेतकऱ्यांची अवस्था गंभीर केली, महागाई एवढी वाढली का आता लोकांना मनाची पाळी आली। अब की बार महंगाई की मार भूल जाओ बीजेपी की सरकार, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या महागाईमुळे सामान्य लोकांचं कमरडं मोडलं आहे। म्हणून या सरकारचं भाववाढीवर नियंत्रण करण्याची क्षमता राहिलेली नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये याची क्षमता राहिलेली नाही। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हतबल झालेला आहे, संकटात सापडलेला आहे। महागाईमुळे सामान्य लोकांना जगणे कठीण झाले आहे। म्हणून या ठिकाणी जी महागाई झाली आहे त्याच्यावर नियंत्रण आणावं यासाठी आज युवक राष्ट्रवादीने निषेध करीत या ठिकाणी आंदोलन केलं आहे।